इयत्ता तिसरीत होतो तेव्हा. तेव्हा इगोचा काय प्रश्न आहे. तेव्हा मास्तरांनी थोबाडीत मारली आणि वडिलांनी बघितलं. त्यामुळे मला तो अपमान जास्त किंवा वाटला. जिवारी लागलं, अरे हां, बाबांसमोर मारलं. की आपल्याला कोणी तेव्हा रंगीत तालमीला मला काम नीट आलं नाही म्हणून सरांनी मारलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी असं काम केलं होतं, की जेव्हा माझा डायलॉग यायचा तेव्हा मी जवळ जायचो. ते माईक तेव्हा उंच असायचे. माईक जोरात ओढायचो आणि ती पॅन्ट लूज होती माझी. ती पॅन्ट एका हाताने वर आणि असं करायचो मग वाक्य म्हणायचो. तर माझ्या वाक्यांपेक्षा माझ्या त्या शैलीलाच हसू बॉडी जास्त लँग्वेज आलं. आणि तर त्याच्यामुळे मला अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. मी तेव्हा वा. ते तिसरीत होतो. बीडला मी काही बालनाट्य केली. व्यावसायिक बालनाट्य सुद्धा केलं. चेटकिणीची फजिती नावाचं. सतीश साळुंखेने ते डिरेक्ट केलं होतं. त्याचे काही प्रयोग केले. आणि जेव्हा मी 10वी ला मला खूप चांगले मार्कही होते. मला 80% मार्क होते. त्यानंतर घरच्यांना वाटलं हा कुठल्यातरी चांगल्या लाईनला मुलगा आपला जाईल. ते आनंदी नॉर्मली होते. मेडिकल आणि इंजिनियरच असतं. हां. एवढे पर्सेंटेज पडले हो. भरपूर. मग 12वी अजून हा चांगलं हे करील. पण 12वी मी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं आणि 12वी मी फर्स्ट क्लास जरी असलो तरी माझा मेडिकल ग्रुप मला 82% होता. त्यात कुठे नंबर लागण्याची काही शक्यता नव्हती. म्हणून मग मी सरस्वती भुवन महाविद्यालयात सायन्सच्या शिक्षणासाठी आलो आणि मग ते BSc करताना मी नाट्यशास्त्र केलं. असा तो सगळा प्रकार आहे. आणि जेव्हा नाट्यशास्त्राला ॲडमिशन घेतली, मी जेव्हा संभाजीनगरला पोहोचलो, तेव्हापासून मी नाटकांशी इन्व्हॉल्व झालो. तिथल्या रंगमंचाशी तिथून. म्हणजे मी 1990 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलो, तर 90 ते मुंबईला येईपर्यंत म्हणजे 94च्या फेब्रुवारीपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरात हौशी नाटकं खूप केली. म्हणजे हा सगळा कालखंड 12 वर्षाचा आहे. तर त्यातला हा 90 ते 94चे फेब्रुवारी हा कालखंड जास्त नाटकांचा आहे. कारण तेव्हा नाट्यशास्त्रामध्ये आम्हाला एकांकिका करायला लागायच्या, फायनल प्रोडक्शन, तेव्हा एकांकिका स्पर्धा असायच्या. स्पर्धांमध्ये आम्ही खूप भाग घ्यायचो. पथनाट्यांमध्ये खूप भाग घ्यायचो. त्यामुळे खूप एक अनुभव गाठीशी आला आणि मग त्यातून मग 94 पासून मुंबई. पण असं असतं ना, आपण शिक्षण झालं की नॉर्मली अजूनही घरातनं एक अपेक्षा असते की बाबा एक ग्रॅज्युएट झालंय किंवा डबल ग्रॅज्युएट झालंय तो तर नोकरी कर किंवा काय म्हणतात पोटा पाण्याचं बघ. आता ती एक साधारण हे असते जे आजही आहे घराघरातून. हे तुझं जे काय आवडीनिवडी आहेत ह्या तू साईड बाय साईड जपत जा. पण पहिलं याचं तो तसं काही झालं नाही तुमच्या बाबतीत हो, म्हणजे झालं की. घरातलं? म्हणजे अर्थातच झालं. तर मी तेव्हा नोकरी पण शोधत होतो आणि मी BSc झाल्यानंतर मी एका इंटरव्ह्यूलाही गेलो होतो. छत्रपती संभाजीनगर जवळ वाळूज नावाचा आमचा औद्योगिक परिसर आहे आणि तिथे बाळकृष्ण टायर नावाची एक कंपनी BKT. तिथे मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. एक दक्षिण भारतीय गृहस्थांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि इंटरव्ह्यू चांगला झाला आणि मला जी काही तिथली जागा होती ते म्हणाले, "मग तू नोकरीला कधीपासून येणार?" मी म्हटलं, "हे आत्तापासून." असं एक ध्येयवादी उत्तर मी दिलं होतं. पण ते निघताना असं झालं, की आपण सिलेक्टच झालोय. ते म्हणाले, "अगदी हे नाही, परवापासून ये." असं त्यांनी सांगितलं. मला काय सुचलं, मी म्हटलं, "सर मेरा ये भी फाइल देख लीजिए, इसमें मैंने एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी का सब." मग त्यांनी ते बघितलं आणि दक्षिण भारतीय गृहस्थ होते, मूर्ती वगैरे काहीतरी नावाचे. आणि ते बराच वेळ बघत बसले आणि मग ते मला म्हणाले, की "बैठो बेटा." म्हणले, "तुम्हारे एकेडमिक सर्टिफिकेट जो है वो 4 ही है." म्हणजे 10वी, 12वी 12वी आणि 2 ग्रॅज्युएशन आणि हे सायन्सचं आणि ड्रामॅटिक. नाट्यशास्त्राचं. और ये 100 है नाटक वक्तृत्व या स्पर्धांचे. तर ते म्हणले, "तुम इन 4 की बजाय इन 100 सर्टिफिकेटों के लिए क्यों नहीं काम करते?" म्हटलं, "सर मेरे ऐसे मध्ये परिस्थिती नाही, हे नाही वगैरे." त्यांनी त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं मला आणि ते म्हणाले, "बेटा देखो, 2 वर्ष तू ह्याच्यासाठी प्रयत्न कर." आणि हा माझा घरचा पत्ता आहे आणि घरचा नंबर आहे. चेन्नईतला होता. ते म्हणाले, "2 वर्षात तुझं काही झालं नाही तर मला या नंबरवर फोन कर. मी जिथे कुठे असेल जगाच्या पाठीवर तिथनं तुला नोकरी देईन." तो माझा शब्द. मी तुला म्हणून म्हणलं, की आपल्याला देव आपण मानतो की नाही हा दुसरा भाग झाला.
पण माणसामधले देव आपल्याला सातत्याने भेटत जातात. तर ती माणसं अशी असतात. मग त्यांनी मला सांगितलं आणि मला ते नंतर नाट्य दर्पणची स्पर्धा, नंतर मी मुंबईत आलो. हम्म. नंतर माझ्याकडनं ते कार्डही हरवलं. तर त्यामुळे काय झालं, की कोणी ना कोणीतरी आपल्याला त्या टप्प्यावर भेटतं, असा बरोबर. माझा विश्वास आहे. आणि ते तुमच्या इथे होतं की तुम्हाला इथेच हे आता म्हणायला हरकत नाही, कारण करायचं 32 वर्षानंतर वेगळं काय म्हणणार? म्हणणं. तर लिहिलेलं त्यामुळे होतं की हां. तुम्हाला इथेच यायचंय. एकदा त्यामुळे ते तुम्ही हरवलं कार्ड. म्हणजे 3 दशकं त्या क्षेत्रामध्ये काढल्यानंतर मग तुम्ही त्याविषयी काहीही म्हणू शकता. हम्म. तर त्यामुळे आता म्हणायला हरकत नाही. निश्चित. मग मराठीमध्ये आता मी जे सिनेमे तुमचे पाहिले तेव्हा बऱ्याचदा तुम्ही गर्दीत काम केलेत आणि तुमचे इंडिव्हिज्युअल सिनेमे सुरू झाले ते बऱ्याच ह्याने. पण आपण जेव्हा गर्दीत काम करतो म्हणजे सावरखेडा एक गाव पण असू दे ज्याच्यात पण खूप सगळे चांगले चांगले कलाकार होते, त्याच्यातही मकरंद अनासपुरे ही वेगळी आयडेंटिटी दिसून यायची बिकॉज ऑफ ऍक्टिंग. सो हा फरक एक अभिनेता म्हणून तुम्ही कसा हा प्रवास एन्जॉय केलात आणि काही किस्से पण असतील तर मला काही सिनेमांचे तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. मी असं म्हणेन, की प्रत्येक कलावंताने जेव्हा आपण भूमिका करतो, त्यावेळी आपण त्या भूमिकेचा निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे, की आपल्याला हे कॅरेक्टर बघ. हं. तू पुस्तकं किती वाचतेस किंवा तू Android किती बघतेस हं. किंवा तू किती सगळं हे करतेस, त्यापेक्षा तू माणसं किती वाचतेस, हे कलावंत म्हणून जास्त महत्वाचं असतं. हं. तुम्ही कुठेही गेलात तर तुम्हाला ती पात्र दिसली पाहिजे. ती रजिस्टर झाली पाहिजेत. बरोबर. त्या गर्दीमध्ये आपल्याला बरीच पात्र दिसतात आणि असं नकळत एखादं वेगळं पात्र असलं, की ते डोक्यात रजिस्टर होतं. मग सिनेमामध्ये जेव्हा तुम्ही काम करता, भले तुम्ही गर्दीत असाल, काही असाल, पण तुम्हाला निश्चित माहिती आहे, की आपण या गर्दीत आहोत, पण आपल्याला चांगलं काम करायचंय. हं. मग तुम्ही जे काही तुमच्या वाटणीचं आहे, त्यामध्ये चांगलंच करणं अभिप्रेत आहे. तर मग त्याचा फायदा होतो ना. आता बघ, मी सावरखेड असेल किंवा बेधुंद मनाच्या लहरीसारखी सीरियल असेल, हं. तर आपल्या पद्धतीनं आपण चांगलं काम करायचं. आपण वाईट कामच नाही करायचं. हे डे 1 पासून अंडरलाईन करायचं. म्हणजे भलेही मला एकदा माझ्या बायकोने खूप छान सांगितलं होतं. एक दिवस मी एक गोष्ट वाचत होतो असे स्ट्रगलिंग पिरियडमध्ये आणि 100 सीन असलेला सिनेमा. तर मी ते 20 सीन वाचले, की मी म्हणलं, बोरिंग आहे हे असं. तर ती म्हणाली, "काय झालं असं? तुला आवडलं नाही?" मी म्हटलं, "किती हे 100 सीन आहेत," म्हणलं. आणि तर ती म्हणाली, "अरे, तुला ते हिरो म्हणून घेतायत हे जास्त नाही का आनंदाचं? हिरो म्हणून कोण घेईल तुला? आणि हे बघ, चांगला लेखक, चांगला दिग्दर्शक, चांगला निर्माता असं असल्यानंतर तू चांगलं काम केलं तर त्यात काय मीनिंग आहे? हे हं. नसतानाही तू चांगलं काम केलं तर जास्त नाही का?" बरोबर. तर मला वाटलं, की हे किती बरोबर आहे हिचं. त्यामुळे मी बरे वाईट सिनेमे केले. मी सगळेच सिनेमे चांगले केले असं नाही. आणि असं कुठल्याही नटाच्या बाबतीत होत नाही. कुठलाही जगातला कलावंत असेल, तर त्याने फक्त चांगलेच कामं केली अशी काही भानगड नसते. सरतेशेवटी काय असतं, तुमच्या कारकिर्दीच्या शेवटी जेव्हा तुम्ही जाता कधीतरी, तेव्हा एक 10-12 कलाकृतींचा उल्लेख त्या हं. वर्तमानपत्रीय न्यूजमध्ये किंवा त्या न्यूजमध्ये होत असतो. कुणी तुम्ही केलेल्या 200 सिनेमांची नावं घेतं का? उन्होंने किए हुए सिनेमे आणि ते 200 यादी असं थोडीच म्हणतं. उनकी ये कलाकृती बहुत अच्छी थी जिसमें उन्हें नवाजा गया, अशा पद्धतीचं ते असतं. हं. मग तुम्ही प्रत्येक कलाकृतीमध्ये धडपडून चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला जे काही उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याकडे बघ, सैनिक जेव्हा लढत असतो, तेव्हा त्याला जी उपलब्धी आहे, त्या उपलब्धीमध्ये तो ज्या त्वेषाने लढतो, त्या त्वेषाने तुम्ही काम करा. की आता ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त बेटर संधी येणार नाही, मिळणार असं नाही. प्रत्येक वेळी समजत करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. आता ह्या गर्दीमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करायचं हे मी ठरवलेलंच होतं. आणि जेव्हा मी इंडिपेंडंट किंवा सोलो सिनेमे काही माझे यशस्वी झाले, त्यावेळचे प्रसंग पण तसे आहेत ना. आता बघ, म्हणजे कायद्याचं बोला हा हो. माझा पहिला सिनेमा होता नायक म्हणून. चंद्रकांत कुलकर्णींनी मला दिलेली एक मोठी संधी. हं. चंदूचे त्याबद्दल मी नेहमीच म्हणजे त्याचे आभार नाही मानणार, त्याचे ऋणच आहेत ते. तर कायद्याचं बोला करत असताना असं झालं, की बघ कसा प्रसंग असतो, की एक सीन होता डॉक्टर आगाशे सरांबरोबर आणि तो सीन झाल्यानंतर मला काही ते आवडलं नाही.
मी म्हणलं की अरे हे आपण चांगलं नाही केलंय. म्हणून मी चंदूला म्हणू लागलो की अजून एक टेक घे. आणि तेव्हा काय होतं की तेव्हा डिजिटल असं हे नव्हतं. नव्हतं. तेव्हा डबे रील यायचे. होते, रील ना? हां. आणि एक डबा 12,500ला हो, मिळायचा. हो. 12,500 रुपयात 3 मिनिटाचं फुटेज मिळायचं. तर ते आता ओह! ऑलरेडी झालं होतं, एवढा मोठा सीन झालं. चंदू नाही, नाही चांगलं केलंयस, चांगलं केलंयस. मी म्हणलं नाही, नाही एक. आणि मी म्हणलं की मग नंतर खूप पटवताना त्याला म्हणलं मी डब्याचे पैसे देतो मी. पण मला नायक म्हणूनच इतके पैसे कमी मिळाले त्याच्यावर. गप्प बस असं तसं.